बदलापूर शहरात मोफत लाईफ गेन थेरपीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि निशा सागर घोरपडे यांच्या माध्यमातून याचं आयोजन पार पडते ते म्हणजे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये. खरं तर तुम्हाला मानदुखी, खांदादुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा पायाचे तळवे दुखी, हातापायाला मुंग्या येणं, असं कोणताही त्रास तुम्हाला होत असेल तर त्यावर उपचार म्हणून आपण बघू शकतो की ही थेरपी मोठ्या प्रमाणात काम करत असते. इथे तुमचं आधी चेकअप केलं जातं आणि चेकअप केल्यानंतर एकंदरीत तुम्हाला जे उपचार आहेत ते या ठिकाणी दिले जातात. आता अनेक ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते या ठिकाणी उपचार घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बदलापूर पश्चिम समाज मंदिर हॉल जे आहे चिंतामणी मंदिराच्या बाजूला त्याच ठिकाणी त्याचं आयोजन जे आहे ते निशा सागर घोरपडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. हे आपण असं म्हणू शकतो की औषधाविनाच खरं तर तुम्हाला आराम मिळू शकतो. त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत किंवा ऑपरेशन तुम्हाला करायचं नाहीये आणि हे सगळं न करता खरं तर याचं आराम आणि ही थेरपी जी आहे ती घेता येणार आहे. आणि आता परिसरातले अनेक ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या माध्यमातून या शिबिराचा लाभ घेतला जातोय. मी पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला, जर सांधेदुखी, पाठदुखी आणि खांदा कंबरदुखीचा त्रास होत असेल तर मोफत हे शिबिर पार पडते ते म्हणजे बदलापूर पश्चिमच्या समाज मंदिर हॉल या ठिकाणी स्वप्नीलजी सावंत यांच्या सुद्धा माध्यमातून हे शिबिर पार पडताना आपल्याला बघायला मिळते. आज सकाळपासून जवळपास 10 वाजल्यापासून या शिबिराला सुरुवात झाली ते 5 वाजेपर्यंत हे शिबिर बदलापूर पश्चिम समाज मंदिर हॉल जे चिंतामणी मंदिराच्या बाजूलाच आहे तिथे पार पडणार आहे. आणि खर तर संपूर्ण टीम खर तर लाईफ गेन मोफत थेरपी हे देण्यासाठी त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित असलेली आपल्याला पाहायला मिळते. ही उपचार पद्धती थोडी काही वेगळी आहे. आपण म्हणू शकतो की लवकरात लवकर कोणतेही साईड इफेक्ट नको आणि औषधं नको, त्या विना जर तुम्हाला आराम हवा असेल, आरामदायी आयुष्य हवं असेल तर ही एक चांगली थेरपी आहे ज्याचा लाभ ज्येष्ठ नागरिक आज बदलापुरातले अनेक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि भारतीय जनता पक्षाच्या ठाणे जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष निशा घोरपडे यांच्या माध्यमातून याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. अर्थात आपण बघत असाल राम पाटकर भाजपाचे ज्येष्ठ नेते यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते या शिबिराला. अच्छा अर्थात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. आपल्यासोबत नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे असतील. म्हणजे असं नाहीये की फक्त नागरिक याचा लाभ घेत आहेत तर त्या स्वतः म्हणजे अगोदर कोणत्याही शिबिराला जा, रक्तदान जरी शिबिराला गेले तर ते स्वतः जाऊन सगळ्यात पहिले रक्तदान करतात आणि त्याच्यानंतर इथं रक्तदानाला सुरुवात करतात. आणि आज सुद्धा तुम्ही या थेरपीचा लाभ घेतात. निशाजी घोरपडे यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेलं आहे. काय सांगा? आज समाजसेवक श्री सागर घोरपडे यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज जिल्हाध्यक्ष आमच्या निशाताई घोरपडे यांनी इथे लाईफ गेन मोफत थेरपी कॅम्प आयोजित केलेला आहे. गेली 10 वर्ष निशाताई असो या सागरदादा असो आणि पूर्ण त्यांची टीम असो या समाज उपयोगी असे वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबवत आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे
आरोग्य शिबिर असो किंवा रक्तदान शिबिर असो किंवा महिला सक्षमीकरणासाठी कॅम्प प्रदर्शन आणि विक्री असो, त्याचबरोबर योगाचे शिबिर असो. योगाचे शिबिर तर त्यांचे आता सुद्धा सावित्रीबाई फुले मैदानामध्ये तिथे चालू आहेत. आणि नक्कीच एक सामाजिक बांधिलकी जपून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी नेहमीच आतापर्यंत उपक्रम राबवत आलेले आहेत, यापुढेही राबवणार आहेत. आज वाढदिवस आहे, तर वाढदिवसाच्या दिवशी लोकांना, आपल्या प्रभागातील लोकांना काहीतरी वेगळं द्यायचं, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची, ह्या उद्देशाने आज त्यांनी इथे हा थेरपी कॅम्प इथे आयोजित केलेला आहे. आज आणि उद्या असा 2 दिवस हा कॅम्प असणार आहे. मी बदलापूरमधील नागरिकांना आवाहन करेन की हा खरंच खूप छान असं थेरपी सेंटर आहे हे, आणि खूप चांगलं वाटतंय. म्हणजे मला आता जसं धावपळ माझी जास्त होते, त्याच्यामध्ये शरीर आखडल्यासारखं वाटतं, तर आता मी इथे 5च मिनिटं बसलीये, पण खूप रिलीफ मला वाटतंय. त्याचबरोबर तिथे बेड आहेत थेरपीचे, त्याच्यावर बसल्यावर सुद्धा पूर्ण आपल्या बॅकबोनला आराम मिळतो. अशी ती थेरपी आहे. तर नक्कीच आपण सगळ्यांनी, मोफत थेरपी आहे, सगळ्यांनी या थेरपीचा लाभ घ्यावा असं मी आवाहन बदलापूरमधील नागरिकांना करेन. आणि मनापासून मी निशाताई आणि सागरदादांना शुभेच्छा देईन की आज सागरदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इथे हा थेरपी कॅम्प आयोजित केलेला आहे. अर्थात सागरच्या घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त खरं याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. निवडणुका येत असतात, जात असतात, आपण हरो जिंको, पण आपलं काम सतत सुरू असणं हे महत्वाचं आहे. आणि ते तुमच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये प्रत्येक कार्यक्रमांच्या माध्यमातून पाहायला मिळते. निशाजी, आज सुद्धा वाढदिवसानिमित्त एक वेगळी थेरपी तुम्ही लोकांना देत आहे, ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने याचा लाभ घेत आहेत. काय सांगाल या संदर्भात? श्री सागर चंद्रकांत घोरपडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही या ठिकाणी लाईफ गेन हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून स्वास्थ्य भारत अभियान अंतर्गत आज या ठिकाणी आम्ही मोफत थेरपी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आणि नागरिकांचा खूप छान सकाळपासून चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आताच आपल्या लाडक्या नगराध्यक्ष मॅडम रुचिताताई घोरपडे यांनी देखील या थेरपीचा लाभ घेतला आणि त्यांचा अनुभव सांगितला. आणि इथे बरेच जण सकाळपासून ज्यांनी या थेरपीचा लाभ घेतला त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. त्यांना म्हणजे 5 मिनिटातच तो अनुभव त्यांना जाणवला. तर मी डॉक्टर दिगंबर शिरदोळे या ठिकाणी आहे, त्यांच्या माध्यमातून आपण आजचा हा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण म्हणतो ना की आरोग्यम धन संपदा. आपण संपत्ती खूप कमवतो, धावपळ करतो, पण आपण स्वतःची काळजी घेत नाही. आणि जर आपण स्वतःच आपलं आरोग्य जर चांगलं नसेल तर मग आपण ते संपत्ती कमवू, त्याचा आपण उपयोग कधी घेणार. मग या ठिकाणी अशा जे कॅम्प आहेत, अशा माध्यमातून तुम्ही या कॅम्पमध्ये या आणि या थेरपीचा लाभ घ्या. आणि हे कोणत्याही प्रकारचं साईड इफेक्ट्स वगैरे अजिबात नाही, पूर्णपणे नॅचरल आहे आणि पूर्णपणे मोफत सुद्धा आहे. तर नक्कीच सगळ्या नागरिकांना बदलापूर शहरातील मी आवाहन करू इच्छिते की तुम्ही या थेरपीचा लाभ घ्या. धन्यवाद. अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आपण बघत असाल तर डॉक्टरांची पण आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की या आरोग्य शिबिराचा लाभ तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने होणार आहे. अर्थात अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत जे या शिबिराचा लाभ घेत आहेत. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते असतील रामजी पातकर, तात्या आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. कशा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आणि वाढदिवसानिमित्त ही थेरपी पार पडते ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि प्रत्येक नागरिकांसाठी काय सांगाल? सागरकडे आपण बघितलं तर पहिल्यापासून तो खऱ्या अर्थाने समाजसेवक आहे. समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तो स्पेशल कार्यक्रम करत असतो. आणि मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि मला असं वाटतं की माझंही वय 70 झालेलं आहे, त्याचा फायदा घ्यावा म्हणून आलेलो आहे. आणि त्यानिमित्ताने त्याला हार्दिक शुभेच्छा. सागरला शुभेच्छा. आणि त्याची धर्मपत्नी त्याच्या पाठीशी आहे, ती आमचे जिल्हा अध्यक्ष आहे आणि त्याची भाऊजाई पण नगराध्यक्ष आहे. त्यामुळे सगळ्या मिळून आपण त्यांना शुभेच्छा देऊया की तुम्हाला चांगलं आरोग्य तर आहेच, पण त्याचं राजकीय दृष्ट्या सुद्धा त्याचं भवितव्य चांगलं हो अशी शुभेच्छा मी आमच्या पातकर कुटुंबियातर्फे आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने देतो.
अर्थात आपण बघत असाल आमदार किसन कथोरे यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आता नुकतीच झालेली आहे. शुभेच्छा देण्यासाठी सागरजी घोरपडे यांना. आणि या थेरपी संदर्भात खरं तर आपण बघत असाल अर्थात स्वतः आमदार किसन कथोरे खरं तर या विविध उपकरणं या ठिकाणी आहेत आणि या उपकरणांच्या माध्यमातून थेरपी जी आहे ती घेतली जाते डॉक्टरांशी चर्चा करून. तर याचा लाभ नागरिकांना ज्येष्ठांना कशा पद्धतीने होईल याचे प्रयत्न यापुढे करण्यात येणार आहेत. अर्थात सर्वसामान्य नागरिक ज्या ठिकाणी थेरपी घेतात त्याच ठिकाणी आपण बघितलं तर स्वतः आमदार किसन कथोरे हे सुद्धा थेरपी या ठिकाणी घेत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे याचा खरंच फायदा होऊ शकतो का नागरिकांना याची विचारणा त्यांनी आल्या डॉक्टरांसोबत चर्चा केली. याचा उपयोग कशा पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतो. महत्वाचं म्हणजे मी पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला, मान दुखी असू द्यात, खांदा दुखी असू द्यात, गुडघे दुखी असू द्यात, कोणताही त्रास होत असेल तर तुम्हाला औषधं घ्यायची नाहीत किंवा ऑपरेशन करायची नाहीये. काही दिवस तुम्हाला ही थेरपी घ्यायची आणि ही थेरपी घेऊन खरं तर तुम्हाला आराम मिळणार आहे. जसं जसं माणसाचा वय होत जातं तसं तसं माणसाच्या वेन्स असतात त्या कमजोर होतात किंवा त्या काम नाही करत. पाहिजे तसं सर्क्युलेशन होत नाही. सेन्सिटिव्ह पॉवर असते ती कमी होते. साहेबांना आपण फ्रिक्वेन्सी 16 पर्यंत दिली तर ती इतर जणांना 3-4 पर्यंत सहन होत नाही. साहेबांनी 16 पर्यंत फ्रिक्वेन्सी घेतली. तुमची जवळपास 11 पर्यंत होती. हाताला एकदम या खूप जुन्या थेरपी आहेत. फक्त पद्धत बदलली आहे. विविध उपकरणं आलेली आहेत आणि त्या उपकरणांचा लाभ, मशीन्सचा लाभ या आपल्या थेरपीसाठी कशा पद्धतीने होऊ शकतो. कन्फ्युज होतो तर ते परफेक्ट करण्याचं काम थेरपी करतात. तुम्ही सांगितल्यापासून लागतो राजकीय काम.
अर्थात नगराध्यक्षांनी थेरपी घेतली आहे आणि आता आमदार किसनजी कथोरे हे सुद्धा थेरपी घेतात. आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. हातापायाला मुंग्या येत असतील तर ही थेरपी खूप गरजेची आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगेन, तुम्हाला कोणत्याही प्रकारची औषधं घ्यायची नाहीत, ऑपरेशन्स करावी लागणार नाहीत या थेरपीनंतर. तुम्ही स्वतः थेरपी घेतलेली आहे, काय माणसाच्या आयुष्यामध्ये कधी कधी अशा काही अडचणी येत असतात, पण केवळ औषधं घेऊन होत नाही, तर त्याला शरीरातल्या आपल्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या व्हाव्या यासाठी या थेरपीचा खूप चांगला उपयोग होऊ शकतोय. आणि निश्चितपणे त्याच्यापासून सर्वसामान्य माणसाला सुद्धा त्यात दिलासा मिळतोय. औषधापेक्षा शरीरामध्ये या नसा मोकळे होणं हे आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून ही थेरपी चांगली आहे. अर्थात त्यांचा अनुभव त्यांनी खरं तर सांगितलेला आहे. नसा मोकळ्या होणं गरजेचं आहे. राजेंद्रजी घोरपडे पण आपल्या सोबत असेल, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. आलेल्या ताईंनी खरं तर ही थेरपी घेतली आहे. लाईफ गेन मोफत थेरपी असं याचं नाव आहे, जी ऑपरेशन न करता औषधं न घेता आपल्याला आराम करते. आणि आज सागरजी घोरपडे यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आले. काय आमचे छोटे बंधू सागर घोरपडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना पण करतो. खरं तर अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असताना छोटे मोठे कार्यक्रम करणं हा सागरचा एक गुणधर्म आहे. आणि त्याचप्रमाणे आता सुद्धा त्याच जोमानं त्याच हुशाने तो काम करत आहे. त्याच्यासोबत त्याची धर्मपत्नी निशा घोरपडे आहे, ती सुद्धा काम करते. त्याचे बंधू आहेत सारंग घोरपडे, ते सुद्धा सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करतात गेले अनेक वर्ष. आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक लोकउपयोगी कार्यक्रम ते करत आहेत. मला त्याचा अभिमान वाटतो की कुठच्या तरी छोट्या छोट्या लोकांना, गरीब लोकांना त्याचा फायदा व्हावा. विविध प्रकारच्या थेरपी असतात. कोणाला कोणती थेरपी उपयोगाला येते तर कोणाला कोणती थेरपी उपयोगाला येत असते. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असल्यामुळं कोणाला तरी त्याचा लाभ होत असेल तर निश्चितच यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्याला सुद्धा त्याचा आनंद मिळत असेल आणि त्याला आशीर्वाद पण मिळेल. पुन्हा एकदा त्याला शुभेच्छा देतो मनापासून. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. सागरजी घोरपडे आपल्यासोबत असतील. वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वप्रथम तुम्हाला. आणि आज सकाळपासून हे शिबिर पार पडते, कधीपर्यंत पार पडणार आहे काय? आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझी पत्नी निशा घोरपडे यांनी हा कार्यक्रम आयोजन केलेला होता. खरं पहिले सर्वप्रथम जे धन्यवाद. आणि हा कार्यक्रम आज आहे आणि उद्या सुद्धा त्यांनी एक दिवस आपल्यासाठी दिलेला आहे. त्याचा लोकांचा प्रतिसाद बघून जर जास्त प्रतिसाद असेल तर अजून आपण 1-2 दिवस वाढवून देऊ शकतो. जसं आपण चुंबई चिकित्सा कार्यक्रम ठेवला होता, तुम्हाला माहिती असेल, तर आपण 1 महिन्यासाठी केला होता. तसंच हाही आपण कार्यक्रम जसं लोकांचा प्रतिसाद असेल त्याप्रमाणे आपण वाढीव करू शकतो. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. तर मागे बरेच नागरिक जे आहेत ते या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी येत आहेत. आणि आज आणि उद्या खरं तर याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि प्रामुख्याने
जर नागरिकांची वाढती मागणी असेल तर आणखी दिवस काही वाढवले जातील, कारण की ही थेरपी आहे, काही दिवस ही थेरपी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे जर नागरिकांची मागणी असेल तर त्या पद्धतीनं आपण हे दिवस सुद्धा वाढवू, असं या ठिकाणी अशी माहिती सागरजी घोरपडे यांच्या माध्यमातून देण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट सानिकाळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी.